मॉर्निंग. आणि गौरव सर, ते हँडब्रेक डाउनलोड नाही केलं का? अच्छा अच्छा, ओके, नाही काय प्रॉब्लेम. बघतो मी. गुड मॉर्निंग. तर आज आपण रेंडरचं बघणार आहे. हँडब्रेक काही ते इन्स्टॉल नाही केलं, थोडंसं वेट करूया आपण. ओके, ठीक आहे. ह्याचंच आपण बघूया रेंडरचं थोडं. कलरच चालू आहे फक्त, बाकी सेम आहे. हां, बाकी सेम आहे. काल कॉम्प घेतला आपण, म्हणजे कॉम्प कसं बनवायचं, म्हणजे ग्रुपला आपण पूर्ण ॲनिमेशन कसं द्यायचं आपण करूया ते थोडंसं काही रिपीट. इश्यू नाही, जास्त पुढे नाही गेला ना. नाही नाही नाही. ओके. समजून जाईल, म्हणजे शिकवत ते कवर करूयात आपण ते पण. ॲड केलं. हां, मग काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यात घरी प्रॅक्टिस करताना सोपं पडतं. ॲप तर केलेत ना सर? ओके. तुम्ही मीडिया एन्कोडरमधून पण करू शकता. मीडिया एन्कोडरमध्ये कसं केलं समजलं ना. मी ते फाईलमध्ये गेलो, एक्सपोर्टमध्ये, आणि मीडिया एन्कोडर. ओके, मग ॲड टू मीडिया एन्कोडरमधून आता व्हिडिओ आपण इथं बघा. मी तुम्हाला म्हटलं होतं ना H.264, इथून तुम्ही रेंडर करू शकता. हा पण तुमच्याकडे बेस्ट वे आहे ऑप्शन. हे बघा, इथे सगळेच आपल्याला फॉर्मॅट अवेलेबल आहेत. ओके, तर तुम्ही H.264 ठेवा. हे हाय बीटवर चालेल ठेवलं तरी.
काय नाही प्रॉब्लेम. जर तुम्हाला हाय क्वालिटी 1080pला ठेवलं तरी तरी तुमचा रेंडर होऊन जाईल. ज्यांना कोणाला काल रेंडरला प्रॉब्लेम होता त्यांनी ह्याच्यातून केलं तरी चालून जाईल बघा. जी मध्ये आता 001 आणि ओके आणि ते रेंडर. ओके, इथून तुम्ही लोकेशन परत शो करू शकता बघा. इथं तुमचं रेंडर झालं आणि ते पण कमी फाईलमध्ये झालं आहे बघा. ज्यांना AVI मध्ये जास्त MB मध्ये कन्वर्ट होत आहे तर त्यांना तो प्रॉब्लेम येतो, तर तुम्ही मीडिया एन्कोडरमध्ये ते व्हिडिओ इम्पोर्ट करून सॉल्व्ह करू शकता बघा. आता 1.27 एवढंच झालेलं आहे त्याची फाईल. ओके, जर तीच आपण AVIला कन्वर्ट AVI मधून रेंडर केली असती तर जास्त MBची झाली असती. ओके, म्हणजे जुन्या सॉफ्टवेअरला थोडासा प्रॉब्लेम येतो. नवीनला काही प्रॉब्लेमच नाही. तिचा डायरेक्ट म्हणजे आफ्टर इफेक्टमध्येच ॲड केलेला आहे त्यांनी हा ऑप्शन H.264चा. आलं लक्षात रेंडरचं सर्वांना? मीडिया एन्कोडरमध्ये करू शकता. ओके, तिथून इथं फक्त सेटिंगमध्ये तुम्ही चेंज करा. इथं हाय क्वालिटी जे तुम्ही 1080pला करत असाल तर 1080p ठेवलं तरी चालेल किंवा हाय बिटर ठेवलं तरी चालेल. आफ्टर इफेक्टमध्ये सर काय बनवलेली फाईल आहे का, म्हणजे टेक्स्ट आहे किंवा काय आहे? किंवा एखादा पॅम्पलेट आहे असं काय आहे का? हे सॉरी, इलस्ट्रेटर फाईल, इलस्ट्रेटरचं पाहिजे. एक्झाम टेबल काय आहे म्हणजे काय? ओके, हां चालेल. ID कार्ड वगैरे पण ओके ओके ठीक आहे. त्यातलंच मी एखादं ॲनिमेशन दाखवणार आहे, इम्पोर्ट कसं करायचं. बट सगळ्या फाईलमध्ये टेक्स्ट जास्त आहे सर, म्हणजे की लोगो वगैरे आता चेक करावं लागेल सर, कारण की मी हां म्हणजे जे कमी आहे आता असं असेल ना तरी चालेल. एक मला नॉर्मल ID कार्ड या टाईपचे ID कार्ड असते. हां ठीक आहे चालेल. किंवा ID कार्ड चालेल. मग ID कार्ड द्या. लोगो इथं हे लोगो तुम्ही यूज करू शकता वाटलंच तर या टाईप. हां ओके ओके ठीक आहे. आता आफ्टर इफेक्टची आपण फाईल हे सॉरी इलस्ट्रेटरची फाईल आपण आफ्टर इफेक्टमध्ये कशी इम्पोर्ट करायची ते आता आज आपण बघूया. म्हणजे ज्यांनी कोणी आता इलस्ट्रेटरमध्ये वॉच क्रिएट केले तर त्यांना ते इम्पोर्ट कसं करायचं ह्याचं हे बघितलं तर फायदा होईल. किंवा कोणतीही तुम्ही कमर्शियल ॲड तुम्हाला जेव्हा एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये जाता तर त्यावेळेस तुम्हाला अशा आफ्टर इफेक्टची फाईल दिली जाते किंवा लोगो ॲनिमेशन. आता हे लोगोच आहे. ओके, तर ह्याची फाईल तुम्हाला डायरेक्ट दिली जाते आणि तुम्हाला सांगितलं जातं की ह्याचं बाबा लोगोचं ॲनिमेशन करून दे. तर अशा टायमिंगला आफ्टर इफेक्टची फाईल तुम्हाला इम्पोर्ट करणं बेटर राहतं, कारण की ते फाटत नाही. जर तुम्ही म्हणजे त्याचं PNG वगैरे यूज करायला गेला ना तर ते फाटतं बरं का. तर त्याच्यामुळे कधी पण त्यांना इलस्ट्रेटरची फाईल मागायची कधी कधी त्यांनाही समजत नाही. तर मग म्हणजे त्यांच्या लक्षात येत नाही की बाबा हां PNG नुसतं देऊन टाकतात. पण ज्या पण वेळेस तुम्ही असं मोठ्या कमर्शियल कंपनीमध्ये काम करत असाल तर त्यांना कधी पण इलस्ट्रेटरची किंवा ज्या पण ह्याच्यामध्ये तुम्ही फाईल बनवली आहे फोटोशॉपची, फोटोशॉप किंवा इलस्ट्रेटर या दोन्हीपैकी कशा तरी त्यांनी बनवलं असेल जे पण, तर ती मेन फाईल मागायची आणि ती मेन फाईलवर इम्पोर्ट करून काम करायचं कधी पण. ओके, अदरवाईज ह्याची जर PNG काढून दिली तर थोडंसं पिक्सलेट होतं, म्हणजे प्रॉब्लेम येतो थोडं. ओके, आता आता बघा
हे एकाच लेअरमध्ये, ओके, एकाच लेअरमध्ये हा जो काय आहे लोगो आहे. तर तुम्ही पण असं एकाच लेअरमध्ये असेल तर प्रॉब्लेम काय होतो की आता ही फाईल थोडंसं आपण ह्याला सेव्ह करू. होम सर्कल लोगो. ओके, आता बघा मी ती फाईल दुसरीकडे सेव्ह केले. एक नवीन क्रिएट करू फाईल. इथून तुम्ही न्यू क्रिएट करू शकता, न्यू कंपोजिशन. इथे लोगो टाकतो. आता इथे डबल टॅप करून पण तुम्ही इम्पोर्ट करू शकता, अदरवाइज इथून पण तुम्ही इम्पोर्ट करू शकता. ओके, जी मध्ये आलो, ओमकार लेक्चर. ओके, तर आता ही फाईल मी इम्पोर्ट करणार. ओके, पण त्या टायमिंगला तुम्हाला विचारतंय बघा, इथे तुम्हाला फुटेज हवं आहे की कंपोजिशन हवं आहे. ओके, कंपोजिशन म्हटलं तर ऑल ओव्हर तुमच्या त्या लेअर कंपोजिटमध्ये येणार आहेत. पण आता प्रॉब्लेम बघा काय होणार आहे. मी कंपोजिशन करतो. ओके, ही एकच फाईल आली कारण लेअर एकच होती आपली. हे थर्डला ठेवलं म्हणून असं दिसतंय पिक्सेलेट. आता बघा फुलला ठेवलंय मी, पण आता हे एकच लेअरमध्ये असल्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय की आपल्याला म्हणजे एकाच लेअर हे सगळं दिसतंय, पण हे वेगवेगळं हवं आहे आपल्याला. समजा आता आर्ट वेगळ्या लेअर, आर्टचं आपल्याला वेगळं ॲनिमेशन करायचं आहे, सर्कलचं वेगळं करायचं आहे, हे वरचा जे घराचा जे पार्ट दिसतोय शेप, तर त्याचं वेगळं ॲनिमेशन करायचं. तर अशा टायमिंगला काय करायचं, तुम्ही इलस्ट्रेटर फाईलमध्येच जायचं. हे आता मी डिलीट करतो. हे असं आपल्याला ॲनिमेशनला चालत नाही एकाच लेअरवर असल्यावर. ओके, तर अशा टायमिंगला मी आता ह्याचे सेपरेट लेअरवर करणार आहे. ओके, मग त्यासाठी आता इथे बघा क्रिएट अ न्यू लेअर. ओके, मग आता हा जो पण काय शेप आहे, ओके, हा एवढा आहे ग्रुप, तर हा मी वेगळ्या इथे लेअरवर टाकणार आहे. ओके, आणि प्लस आता हे आर्ट अँड सर्कल. तर हे आता वेगळ्या लेअरवर घ्यायचं आहे मला. अजून एक लेअर क्रिएट करणार आता. आता इथे शेप आपण नाव देऊया, दुसरी जी लेअर आहे त्याला, कारण हे शेप होम. ओके, शेपचं आपल्याला शेपमध्ये ते होम दिसते. ओके, त्याचं वेगळं आपण ॲनिमेशन करणार आहे. ज्याचं वेगळं ॲनिमेशन आपलं तुमच्या डोक्यामध्ये आहे तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार. ओके, तर त्याचं तुम्ही वेगवेगळ्या लेअरवर सेपरेट करायचं, सेपरेट करून घ्यायचं आधी. मग तिथे लेअर वेगवेगळ्या येणार, मग त्यामुळे तुम्ही ॲनिमेशन वेगवेगळ्या लेअरवर असल्यामुळे वेगवेगळ्याला ॲनिमेशन देऊ शकता. आलं लक्षात? बघा आता हे एवढंच राहिलं. हे आता वरच्या लेअरवर टाकतो. होम डेकोर इथं नाव देऊ, टेक्स्ट होम डेकोर. आणि तिसऱ्या लेअरला काय होतं, आर्ट सर्कल. आर्ट सर्कल. ओके, ह्या 3 लेअर झाल्या. ओके, त्यामुळे तुम्ही तिन्ही लेअरला आता ॲनिमेशन देऊ शकता. अदरवाईज तुम्हाला अजून हा जो मागचा स्क्वेअर आहे तर त्यालाही तुम्हाला पाहिजे असेल ॲनिमेशन काही, तर ह्यालाही परत सेपरेट करावं लागेल. पण ते इथेच आधीच तुम्हाला जे पण काही तुमची कन्सेप्ट आहे आधीच तुम्हाला ते करावं लागेल, अदरवाईज नंतरनं परत प्रॉब्लेम होऊ शकतो. सर आता आपण जो वरचा जो आहे त्याचा ग्रुप घेतलाय, तर तिकडे पण आपल्याला ग्रुपच भेटतो का त्याचा? नाही तेच ना, म्हणजे ग्रुप घेतले. आता हे ग्रुपमध्ये दोन्ही पण तुम्ही ठेवलेले आहेत. ओके, पण ह्याची लेअर एकच असेल तर एकच तुम्हाला तिकडे पण एकच लेअर भेटणार आहे. मग त्यासाठी ग्रुप पण अच्छा. तुम्हाला सेपरेट करावा लागेल, असं आहे ते. ओके ओके.
हा तिथे ग्रुप येत नाही. आता फोटोशॉपचं काय होतं, फोटोशॉपमध्ये जे पण काय इफेक्ट टाकेल किंवा काय होईल, फोटोशॉपमध्ये मात्र लेअर बेसवर तुम्ही कसंही काम केलं तरी त्या इम्पोर्ट झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. पण इलस्ट्रेटरचं मात्र थोडासा प्रॉब्लेम आहे. इलस्ट्रेटर मात्र आपल्याला सेपरेट सेपरेट लेअरवर घ्यावे लागतात, असं आहे. ओके ओके ओके. हां, तर आता कसं इथे बघा, आता 3 लेअर क्रिएट झाल्या. ओके, मग आता इथे आता ह्याचा ग्रुपच आहे एक प्रकारे, बरोबर. एक मिनिट दाखवतो मी. हे बघा, हे ग्रुपमध्येच आहे ना. आलं हा मी लक्षात? तेच म्हणत होतो, कारण की हां. ते सेपरेट सेपरेट हां. जर हवं असेल तर त्या वेगवेगळ्या लेअरवर टाकायला हां, मग लागेल हे ना. पण तुम्हाला आता ग्रुप येतो. मग आता हे वेगवेगळ्या लेअरवर तुम्हाला घ्यायला लागेल. आता कंट्रोल एक्स करूया, बाहेर येऊया. बघा, ह्याची वेगळी लेअर क्रिएट झाली. ओके, ओके. बी फक्त नाव देऊया आणि मग मी आता ही फाईल सेव्ह करणार आहे. हे तुम्हाला जास्त करून लोगोचं जास्त काम येतं बघा, इलस्ट्रेटरचं कमर्शियल कंपन्यांमध्ये. हे तुम्हाला आता तुम्ही वॉच क्रिएट केला असेल ना इलस्ट्रेटरमध्ये, तर असं सेपरेट सेपरेट लेअरला घ्यावं लागेल. होते. ओके, आता कंपोजिशनला आपण ठेवलेलं आहे बघा. इथं पहिलं तुमचं फुटेज म्हणून येईल, जेव्हा पण डिफॉल्टला फुटेज म्हणून असतं. इथं फक्त कंपोजिशन करायचं, ओके करायचं. मग तुमच्या आता लेअर क्रिएट होतील. बघा, मग अशी एक सिंगल लेअर आली होती. आता काय झालं बघा, तिकडचीच नावं आपल्याला इकडे दिसत, होम डेकोर, आर्ट सर्कल. मग इथे आपण बी दिलं, ब्राऊन हा कलरचा म्हणून होता म्हणून इथे बी दिलं. ओके, आलं लक्षात. इथे होम शेप, हे बघा, आलं लक्षात. तिथे फक्त आपण वेगवेगळ्या लेअरवर घेतलं म्हणून. अदरवाईज लेअर एकच असेल तर मग प्रॉब्लेम असा होता की एकच तुम्हाला दिसणार. त्यासाठी सेपरेट सेपरेट लेअरवर हां करावं लागणार तुम्हाला. आता ते आर्ट आणि सर्कलचा बघा ग्रुप होता बरं का तिथे. मग आर्ट आणि सर्कलचा ग्रुप असल्यामुळे बघा, आलं लक्षात की पूर्ण म्हणजे लेअर एकच होती. त्यामुळे त्या एकाच लेअरवर ते आपलं इम्पोर्ट झालेलं आहे. मग तिथे पण आपल्याला तुम्हाला आर्टला वेगळं ॲनिमेशन द्यायचं, सर्कलला वेगळं. तर मग लेअर तुम्हाला परत वेगवेगळ्या लेअरवर ते टाकावं लागेल. आलं लक्षात. आता बघा, मला इथे आता इथं बॅकग्राऊंड कलर आपण व्हाईट ठेवूया, दिसत नाहीये ते. आता तुम्ही मग जे पण तुमचं काय ॲनिमेशन आहे त्याला देऊ शकता. आता इथे इथे सगळे मला पोझिशनला इथे इंटर व्हायला पाहिजे. आणि इथे समजा आता मला स्केल इथे थोडं डाऊन करायचं आहे. या की थोड्याशा जवळ ठेवूया अजून. आणि ह्याला F9 प्रेस करू आणि मोशन ब्लर ऑन करूया. त्यानंतर हा जो ब्राऊन कलरचा आहे त्याचा अँकर पॉईंट आता मी इथे सेट करतो. मला कारण त्याचं खालून ॲनिमेशन पाहिजे समजा आता. आणि रोटेशन पण आता थोडंसं मी काय करतो, ह्याचं रोटेशन वरती असं ठेवून इथे परत आल्यावर आता ह्याची व्हॅल्यू 0 करतो. ओके,
बघा इथे की पडली, ॲनिमेशन आता आपलं अजून हे थोडंसं आता जवळ ठेवूया. आणि F9. आलं लक्षात? तुम्हाला हे वॉचमध्ये उपयोगी पडणार आहे. आणि लोगोसाठी पण असं तुम्ही एखादा लोगो इलस्ट्रेटर येत असेल तुम्हाला, इलस्ट्रेटरमध्ये असा लोगो पण क्रिएट करा. आणि आज तुमची लोगोची असाइनमेंट राहील, लोगोला असं ॲनिमेशन द्यायचं. ओके. आता आर्ट सर्कल मी काय करतो, मला फक्त इथून झूमचं करायचं आहे. ओके. हे आपण की थोड्या जवळ ठेवूया. F9 प्रेस करू. सर हम्म. इलिस्ट्रेशन नसेल तर आपण गुगल कोणती डाउनलोड करून पण करू शकतो इमेज. हा करू शकतो. मिस करायचं. इलस्ट्रेटरने काय होतं की बाबा ती इमेज फाटत नाही. म्हणजे आपण जे आता गुगलवरून वगैरे घेतो किंवा हे पिंटरेस्टवरून घेतो, काय काय थोडेसे पिक्सल कमी असेल त्याचं तर ब्लर होतं ना. इलस्ट्रेटरचं कसं ब्लर होत नाही, मग म्हणून आपण इलस्ट्रेटर यूज करतो. असं म्हणजे तुम्हाला आता कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कसं की तिथे असा लोगो ॲनिमेशन दिला जातो की हे घ्या बाबा लोगोचं ॲनिमेशन करून द्या. मग त्या टायमिंगला त्या पण लोकांना माहीत नसतं. मग बरेच वेळा ते लोक काय करतात, PNG देऊन टाकतात किंवा JPG फाईल देऊन टाकतात. मग ते JPGला कसं ॲनिमेशन करणार ना. JPG असेल तर हा व्हाईट पण तुमचा कलर असेल तर, मग एक तर PNG दिला तर प्रॉब्लेम असा होतो की तो पण पिक्सलेट होतो थोडंफार. ओके. त्यासाठी तुम्ही इलस्ट्रेटरचीच फाईल इम्पोर्ट केली, इलस्ट्रेटरमध्ये ते फाटत नाही. ओके. म्हणून आपण इलस्ट्रेटर यूज करतो जेव्हा तुम्ही कॉर्पोरेटला यूज कराल तेव्हा. ओके. अदरवाईज एवढी काही त्यांना गरज नसेल की बाबा नॉर्मल हवा असेल तर तुम्ही PNG यूज करून PNGलाच ॲनिमेशन देऊ शकता. ओके. एक 2च मिनटं मी प्रेझेंटी लावतोय तुमची. सर मी जस्ट जॉईन झालो सर, माझा नेटवर्क गेला होता. काय काय आवाज येत नाही तुझा बरोबर. एक मिनिट मेसेज टाकतो. हां हां. ओके ठीक आहे. थोडंसं आपण पुढे जाऊ. तुझा प्रश्न आपण शेवटला घेऊ, लास्टला. पटकन आपण हे लोगोचं संपवून टाकू. क्वेश्चन टाकून ठेव तुझा, मी चेक करतो. बघा आलं लक्षात? प्रत्येकाला आपण सेपरेट ॲनिमेशन देऊ शकतो असं. आता काल आपण सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला पूर्ण लोगो इथे ज्यावेळेस येतोय तर त्या टायमिंगला मला काय करायचं आहे, झूम करायचा आहे लोगो. आता हा खूप म्हणजे मोठा झाला आहे लोगो. ओके. तर मला काय करायचं आहे, पहिल्यांदा स्टार्टिंगला स्मॉल ठेवायचं आहे. ओके. तर मी त्यासाठी काय करणार आहे, काल आपण हे बघितलं होतं की बाबा ग्रुप कसा करायचा या सर्वांचा, आणि ग्रुपला अख्खे ॲनिमेशन. म्हणजे आता मी सेपरेट नाही देत बसणार, मला ऑल ओव्हर सगळ्यांना पाहिजे ॲनिमेशन. तर अशा टायमिंगला मी काय करणार, ह्याचा ग्रुप करणार. ओके. तर मग मी इथे ऑल लेअर सगळ्या सिलेक्ट केल्या आणि त्यानंतर प्रीकॉम्प. मग आता इथे आपण समजा आता लोगो 01 नाव देऊया. ओके. आता हे जास्त झूम झालेलं आहे. ओके. आपल्या शेप मार्जिन जे आपलं आहे त्याच्या पण बाहेर जाते बघा. तर अशा टायमिंगला मी पहिल्या लोगोचं करून घेतलं ॲनिमेशन. हे तुम्ही नंतर गोष्टी करू शकता. ओके. तर मग असं सेम असं ग्रुप झाल्यानंतर मग आता मी इथून स्केल करणार आहे. ओके. मग आता मी इथे लहान ठेवतो बघा. ऑल ओव्हर सगळ्यांना इफेक्ट पडला तो का, तर त्याचा आपण ग्रुप केला, ग्रुपला अख्खे आपण ॲनिमेशन देतोय असं. मग आलं लक्षात? मग मी आता
सर्वांना मला झूम करायचं आहे हळूहळू. एवढं ठीक आहे. मग आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही लोगोचं ॲनिमेशन करू शकता. अजून एक आज आपण एक इफेक्ट बघतोय, त्याचं नाव आहे CC हां CC लेन्स. बघूया. हे बघा. हा काय असतं सर CC लेन्स? हे बघा. आता तुला लोगोला असं सर्कल म्हणजे हा. सर्कल मध्ये होऊन जातं. हां ॲनिमेशन तसे असे भरपूर इथं असतात. हां काही भरपूर दिसत. खूप Okay. म्हणजे इफेक्ट आहेत. Optionals. हे तुम्हाला हां हे सगळे तुम्ही यूज करून बघा. अजून एक म्हणजे सीसी ग्लूने काय होतं की हा पूर्ण आपला अख्खा लोगो आता बघा सर्क्युलर झालेला आहे. मग इथे तुम्ही समजा आता हा साईज आहे, त्याची की ऑन केल्याशिवाय त्याचं ॲनिमेशन पडत नाही. आणि मग नंतर पुढे आल्यानंतर बघा आता इथे 200 ठेवूया value. 200ला पण थोडंसं जास्त एवढं ठेवू. आलं लक्षात? तर असे तुम्ही यूज करू शकता इफेक्ट. आता हा इफेक्ट त्याला सूट करणार नाही कारण ऑलरेडी आपण त्याला म्हणजे नाही का आता जो आपलं सगळंच गेलं ना ॲनिमेशन, की जे पण काय केलं होतं आपण रोटेशन सर्कल त्या वेगवेगळ्या शेपला ॲनिमेशन दिलं. तर हा ह्याला सूट करणार नाही, पण तुमच्या हिशोबाने दुसरा अजून काय असेल तर त्याला तुम्ही करू शकता. आणि इथे बघा CC ग्लू गन इफेक्ट. हा पण तुम्ही यूज करू शकता. ह्याची डेन्सिटी तुम्हाला कमी ठेवायची कमी ठेवू शकता. हा काय होतं सर्कलमध्ये. मोस्टली डेन्सिटी कमीच चांगली असते का जास्त? म्हणजे नाही, प्रोफेशनल करायला गेलं. असं काही नाहीये म्हणजे आपल्या ह्याच्यावर. Requirement वर. हां म्हणजे रिक्वायरमेंट नाही की आपल्याला कसं सूट कसं करेल ह्याला चांगलं तो असं. आपला call हां असेल. आपला कॉल आहे की बाबा आपल्याला वाटते हां ठीक आहे आता हा इफेक्ट मला चांगला ॲक्च्युली हा ह्याच्यावर ग्लू पण ह्याला चांगला वाटणार नाही. जेव्हा मला काहीच ॲनिमेशन द्यायचं नाही, नॉर्मलच काहीतरी वेळ कमी असल्यावर असं काहीतरी नॉर्मली देऊन टाकला इफेक्ट संपवून टाकायचा आहे. अशा टायमिंगला तुम्ही ह्याचा यूज करू शकता. आता लाईट स्वॅपनं काय होतं, लाईट स्वॅप आहे ना, हा लाईट स्वीप हा ह्याला बरोबर सूट होईल का? तर बघा आता लाईट स्वीप आहे ना, CC लाईट स्वीप हा इथे मी इफेक्ट टाकतो. तर ह्याने काय होतंय बघा, हा बरोबर प्रॉपर ह्याला सूट करेल कारण ह्याने लाईट आपण स्वीप करू शकतो. बघा इथे ऑन केलं, सेंटर आहे ना तिथे ऑन करायचं आहे, मात्र तिथे ऑन करून आता मी इथे आल्यानंतर पूर्ण लोगो ज्यावेळेस ॲनिमेट होतो त्यावेळेस मला हे असं हवं आहे. हा प्रॉपर ह्याला सूट होतोय असं. म्हणजे त्यामुळे तुम्हाला ते इफेक्ट ॲड करून बघायला लागतील, असं टाकून बघायला लागतील. अरे हा माझ्या लोगोला नाही सूट होते, तो नाही सूट होते. ओके, त्यामुळे तिथे रिक्वायरमेंटचा विषय नाही, तर तिथे आपली क्रिएटिव्हिटी असं की तिथे तुम्ही किती त्याला भारी लुक देऊ शकता तुमच्या लोगोला. ओके, तर आपण लाईट स्वीपचं बघितलं आज. तर हा तुम्ही नोट डाऊन करा. लाईट स्वीप खूप वेळा बरेच ठिकाणी आणि यूज करतात असं आहे. बरेच म्हणजे टीव्ही ॲड्सला पण बघा, टीव्ही ॲड्सला पण मोस्टली हा इफेक्ट दिलाच जातोय. म्हणजे जे पण काही त्यांचं लोगो ॲनिमेशन असेल तिथे. आता तुम्ही ॲड पण बघताना ना त्या दृष्टीनेच विचार करा की अरे ह्याला टेक्स्टला आता मॅगीची ॲड करताना त्याचं मॅगीचं जे पॅकेट आहे, पॅकेटला बघा हा इफेक्ट आहे बऱ्यापैकी. मी पॅकेटचे डिझाईन बघितलेत तर त्याला हा लाईट स्वीपचा इफेक्ट दिलेला आहे बघा, पॅकेटला टेक्स्टला असं. आता बघा इथून तुम्ही त्याची इंटेन्सिटी कमी जास्त पण करू शकता. जे काय आता व्हाईट कलर आहे, व्हाईटची इंटेन्सिटी इथून तुम्ही कमी करू शकता. आता हे जास्त झाली होती ना, तर आपल्याला एवढी नको आहे, आपल्याला नॉर्मली एकदम छोटीशी हवी आहे. तर इथून तुम्ही विड्थ म्हणून आहे, तर तिथून तुम्ही चेंज करू शकता जी जास्त आहे ती. आलं लक्षात? विड्थ इथं आपण चेंज केली, विड्थने त्याचं जे जास्त व्हाईट प्रमाण होतं ते कमी झालं. आलं लक्षात? थोडासा बघा 3D इफेक्ट वाटतोय त्याच्यामुळे, जे लाईट स्वीप आहे त्याच्यामुळे. आलं लक्षात? तर तुम्हाला असा एक आज लोगोचं ॲनिमेशन करायचं आहे.
आणि वॉचचं जर कोणी केलं असेल इलस्ट्रेटर फाईलमध्ये तर वॉचचं पण इलस्ट्रेटर फाईलमध्ये इथे आफ्टर इफेक्टमध्ये इम्पोर्ट करून ॲनिमेशन करायचं आहे. ओके, आजची तुमची ही असाइनमेंट राहील. ऑनलाईनवाले Okay, sir. इलस्ट्रेटर सगळ्यांना येतं ना ऑनलाईनमध्ये? हो काय सर? इलस्ट्रेटर तुम्हा सर्वांना येतं ना? हो सर, येता. ओके, ठीक आहे, मग काहीच प्रॉब्लेम नाही. मग नेटवर्क इश्यू होत आहे, ऑटोमॅटिक लेफ्ट झालं होतं. ओके नाही ओके, दिसत सर मला येत नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. समजलं ना पण आवेश? काय म्हटलं? हा समजलं ना तुला कसं केलं आपण ते? समजलं सर. ओके ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चालेल. मग आज ते असाइनमेंट करा तुम्ही सर्वांनी. ह्याची फाईल इम्पोर्ट करून कोणताही लोगो घ्या. आता इथे हाच आहे म्हणजे हाच नाही, तुम्हाला तुमचं समजा आता नावाचा काही लोगो करायचा आहे, तुम्ही पुढे जाऊन तुमच्या कंपनीसाठी काहीतरी विचार करत आहात, अशा टायमिंगला म्हणजे तुम्ही आत्तापासूनच म्हणजे ते ग्रो करत राहिला तर मग प्रॉपर तुमचं त्या टायमिंगला म्हणजे तुम्ही जेव्हा 1 2 3 वर्षांनी बघाल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने ग्रो, तुम्ही आत्ता काय करताय असाइनमेंट आणि त्यानंतर काय करताय 2 3 वर्षांनी तुम्हाला पण लक्षात येईल की अरे हां, या गोष्टी मी इथपर्यंत म्हणजे मी स्वतःला ग्रो केलंय. ओके, त्यामुळे आत्ता तुम्ही जे पण काय तुमच्या डोक्यामध्ये असेल तर ते तुम्ही ॲनिमेशन तुमच्या बिझनेस असं तुम्हाला वाटत असेल तर ते करून ठेवा. ओके, तुमच्या नावाचं पण केलं तरी चालेल, पण एक लोगो करा असं बिझनेस टाईपच, ग्राफिक डिझाईन बाबा जे पण आता तुमचं नाव आहे त्या हिशोबाने स्वतःची नावं जर स्वतःच्या नावाने पण करा, काही विषय नाही. तेच ना म्हणजे तेच ना, तुम्ही एक तुमचा ब्रँड असा क्रिएट नाही, करा. आहे स्वतःकडे हा, मग काही विषयच नाही. मग प्रोडक्शन हाऊस हा काय, मग काही प्रॉब्लेमच नाही. मग उलट तुला तर जास्त यूज होईल. हा, ठीक आहे. समजलं सर्वांना आजचं? कोणाला काय अडचण? हो सर. ओके ओके, चालेल, ठीक आहे. रेकॉर्डिंग होतं की? सर, असाइनमेंटची लिमिट हे झाली आहे. असाइनमेंट अपलोड नाही होत. ओके ओके, सरांशी बोलतो मी आणि ते आज करायला लावतो. ओके, मग तुम्ही हा. सर्वांनी ते असाइनमेंट हे करा, मी आजच सांगतो सरांना. ओके ओके सर. ठीक आहे, ओके, चलो बाय. बाय सर. ऑलरेडी आहे तर मग काय प्रश्न नाही. मग पहिल्या सेटरमध्ये तयार करून त्याला ॲनिमेशन